सप्टेंबर महिन्याचा आजचा खरं तर पहिला सोमवार आहे आणि पहिल्या सोमवारीच कार्यालयाच्या दिशेने अनेक आपले कर्मचारी आहेत ते CSMTच्या परिसरात येत असतात। त्यामुळे एकूणच मराठा आंदोलन या ठिकाणी सुरू असताना मोठ्या प्रमाणात गर्दी ही CSMT स्थानकाच्या बाहेर जमत असल्या कारणानेच मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेली आहे। तर सांगायचं झालं तर CSMT स्थानकाहून JJ फ्लायओव्हरला जाणारा जो मार्ग आहे हा पूर्णतः दुतर्फी बंद करण्यात आलेला आहे आणि पर्यायी मार्ग त्यांना JJ पुलाच्या खालून मेट्रो जंक्शन पर्यंत जाणारा जो मुंबई पोलीस आयुक्तालय मार्ग आहे हा देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मेट्रो जंक्शन होऊन मुंबई महानगरपालिकेकडे येणारा महापालिकेचा जो मार्ग आहे हा देखील पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। कारण या ठिकाणीच आझाद मैदान लागून असल्या कारणाने मराठी बांधवांच्या अनेक गाड्या या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था त्यांना देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण पाहिलं तर दूरदर्शनहून CSMT स्थानकांकडे येणारा जो आझाद मैदानाला लागून दुसरा मार्ग आहे हा देखील पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे आणि या मार्गावरील वाहतूक देखील दूरदर्शनहून पुढे मेट्रो जंक्शन पर्यंत त्या ठिकाणी वळवण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे हुतात्मा चौक ते CSMT स्थानक या ठिकाणी येणारा मार्ग एक लेन सुरू असून तो मार्ग फ्रीवेच्या दिशेने वळवण्यात आलेला आहे आणि पुढून म्हणजे चौकातनं CSMT स्थानकापर्यंत येणारी वाहनं ही पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांच्या गाड्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत आणि विशेषतः अनेक बांधव हे कालांतरानंतर या ठिकाणी निदर्शनास देखील उतरतात। त्यामुळे एकूणच हा संपूर्ण परिसर बंद ठेवण्यात आलेला आहे। यासह मंत्रालय असेल विधान भवन असेल या दोनही महत्त्वाच्या ठिकाणी त्या ठिकाणी मराठा बांधव हे निदर्शनं करू शकतात। सुरक्षेच्या कारणास्तव तो दोन्ही मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे। इतकंच नाही तर या संपूर्ण वाहतूक मार्गात बदल केल्यानंतर वाहतुकीची कोंडी कुठे होऊ नये या अनुषंगाने वाहतूक पोलीस मुख्यालयाकडनं वाढीव कुमक ही आझाद मैदान आणि वडाळा पोलीस स्टेशन या दोघांनाही देण्यात आलेली आहे। याशिवाय वाशी चेंबूर जे टोल नाके आहेत या ठिकाणी मराठा बांधवांच्या गाड्या या त्याच ठिकाणी पार्किंग करून त्यांना पुढे रेल्वेने या ठिकाणी निदर्शनाकरता पाठवलं जात आहे। त्यामुळे मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडनं व्यवस्थित खबरदारी ही तर घेतलीच जाते। मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर CSMT स्थानकाकडे येणारे सर्व मार्ग हे देखील बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज तरी या मराठा आरक्षणाबाबत सरकार आपली भूमिका काय मांडतं। 2 दिवस झालं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात जी भेट होते त्यातनं सुवर्ण मध्य निघताना दिसत नाहीये। मात्र आज तरी या आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय सबी, सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।